Hello dear students, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Electricity, Magnetism and Semiconductors. The learning outcome for our today's lecture is distinguish the conductors, semiconductors and insulators on the basis of energy bands. म्हणजे एनर्जी बँड्सच्या आधारानं कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स हे तीन प्रकारचे मटेरियल्सची विभागणी करणे किंवा त्यांच्यातला फरक सांगणे हे आपला आजचा उद्देश आहे. ते सर्व सांगण्यासाठी तुम्ही एबल व्हाल हे लेक्चर पूर्ण व्यवस्थित समजून घेतल्यानंतर. ओके, लेट्स गो. कंडक्टर्स एनर्जी बँड डायग्राम means now we will learn about energy band diagram of a conductors. energy band diagram जे कंडक्टर्सचे आहे त्या संदर्भात आपण पाहू. The electric current gets easily passed through the conductors. म्हणजे कंडक्टर्स जे आहेत, जी मटेरियल्स आहेत त्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट हा अगदी इझिली आणि स्पीडीली पास होतो. कोणकोणते आहेत पहा कंडक्टर्सचे एक्झाम्पल आहेत. कॉपर, स्टील, आयर्न, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, सिल्वर एटसेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ कंडक्टर्स. ही पॉप्युलर एक्झाम्पल्स आहेत कंडक्टर्स. मीन्स दीज आर द मटेरियल्स थ्रू विच द इलेक्ट्रिसिटी gets easily passed. Okay, the large number of free electrons are available in the conductors for a conduction of electric current. म्हणजे आपण एनर्जी बँड डायग्रामच्या सहाय्यानं हा मुद्दा आणखीन व्यवस्थित समजून घेणारच आहोत. पण कसं आहे की कंडक्टर्स जे आहेत त्या कंडक्टर्स म्हणजे उदाहरणार्थ कॉपर, स्टील, आयर्न, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ यांच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रिक करंट गेट्स पास्ड because of free electrons available, and these free electrons are available in a large number in conductors. म्हणजे कंडक्टर्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स ज्यांच्यामुळे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट हा वाहून नेला जातो त्यांची संख्या पुष्कळशी जास्त असते. मॅक्सिमम नंबर, लॉट ऑफ नंबर, अ प्लेंटी दे आर अवेलेबल. ओके, नाउ this is an energy band diagram for a conductors. See, this red shaded region is a valence band, and this blue shaded region is a conduction band. Okay, so large number of free electrons are available in a conduction band in a case of a conductor. कधी लक्षात घ्या की कंडक्शन बँड मध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामुळे इलेक्ट्रिक करंट हा पास होत असतो. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जो ब्लू शेडेड हा रिजन आहे तो आहे कंडक्शन बँड आणि हा रेड शेडेड जो इलेक्ट्रॉन आहे रिजन आहे तो आहे व्हॅलन्स बँड. ओके, आपण या डायग्राममध्ये पाहू शकतो की देर इज अ नो फॉरबिडन एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन अ कंडक्टर्स. कंडक्टरच्या एनर्जी बँड डायग्राममध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये कोणताही एनर्जी गॅप नाही. नो बँड गॅप और नो फॉरबिडन बँड गॅप. सो इलेक्ट्रॉन कॅन इझिली जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड इन टू कंडक्शन बँड अँड बिकम फ्री इलेक्ट्रॉन टू पास अ करंट. ओके, द टू बँड्स ओव्हरलॅप इन अ केस ऑफ अ कंडक्टर. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. कंडक्टर्सच्या केसमध्ये दोन्ही बँड एकमेकाला ओव्हरलॅप झालेले आहेत. देर इज अ नो एनर्जी बँड गॅप in a case of a conductor. So free electrons are in a large number available to pass an electric current. See, this is the energy band diagram for conductor. Therefore, even at a room temperature, the large number of free electrons are available for a conduction. पहा इथे दिसत आहे आपल्याला कंडक्शन बँड मध्ये लार्ज नंबरनं अशा पद्धतीचे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. and electrons can easily jump from valence band to conduction band. So this is the case that in conductors free electrons are available in a large number in a conduction band, so electric current gets easily passed. Okay, so this is an energy band diagram for a conductor. Insulators energy band diagram. So this is energy band diagram for a insulators. See,
there is a large forbidden energy gap between valence band and conduction band in insulators. इन्सुलेटरच्या केसमध्ये आपण पाहत असाल, there is a large energy band gap exists between valence band and conduction band. See, this red shaded region is a valence band, and in a valence band there are these valence electrons are present, and this is a blue shaded region which is a conduction band, and between conduction band and valence band there exists a wide band gap. See, wide band gap is available. It is about 5 electron volt or more. This energy band gap is about 5 electron volt or more than that. So you can see here in a conduction band no electron is available, is shown here. No free electrons are available in conduction band. So insulators can't pass an electric current. Okay. See, practically it is impossible for an electron to jump from valence band to conduction band. Practically येथील जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे इलेक्ट्रॉन दिसत आहेत व्हॅलन्स बँडमध्ये, त्यांना कंडक्शन बँडमध्ये जंप करणे हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल for an electron in this valence band to jump into conduction band and become a free electron, because large energy band gap is available or exists. So no free electrons are available in the conduction band, and once no free electrons are available, no electric current can pass. So insulators can't pass an electric current. Now plastic, glass, rubber, wool, mica, ceramic, wood, paper, etc. are the examples of insulators. ही इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स आहेत ज्यांच्यामध्ये बघा इतका लार्ज एनर्जी बँड गॅप आहे कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड यांच्यामध्ये. सो इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधून एनर्जी घेऊन कंडक्शन बँडमध्ये जंप करणं नियरली इम्पॉसिबल आहे, आणि फ्री इलेक्ट्रॉन्सच अवेलेबल नाहीत म्हणजे इन्सुलेटर्समधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एन इन्सुलेटर. The third category of material is a semiconductors. Let us see the band diagram of a semiconductor. See, this is the energy band diagram for a semiconductor and its description. There is a forbidden energy gap between valence band and a conduction band in a semiconductors, but it is narrow, not as large as that of insulators. Semiconductor material जे आहेत त्यांच्यामध्ये एनर्जी बँड गॅप आहे, पहा इथं दिसतं आपल्याला की हा रेड शेडेड जो रिजन आहे तो आहे व्हॅलन्स बँड, आणि हा ब्लू शेडेड रिजन आहे तो आहे कंडक्शन बँड. इथं सुद्धा एनर्जी बँड गॅप आहे, पण तो इन्सुलेटर इतका मोठा आहे का? नाही, तो खूप नॅरो आहे. इट इज अराउंड 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. द फॉरबिडन एनर्जी गॅप इन सेमीकंडक्टर्स इज अराउंड 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इतका आहे तो. म्हणजेच व्हॅलन्स बँडमधून एखादा इलेक्ट्रॉन सफिशियंट एनर्जी घेऊन कंडक्शन बँडमध्ये जाऊन एक फ्री इलेक्ट्रॉन म्हणून बिहेव करू शकतो. मीन्स energy band gap does exist in a case of a semiconductors, but it is not as large as that of insulators. Okay, and it is around 1 electron volt. Let us see. Silicon and germanium are popular examples of a semiconductor. Silicon and germanium ही popular example आहेत semiconductors ची. The forbidden energy gap for germanium is 0.72 electron volt at room temperature. रूम टेम्परेचरला हा जो एनर्जी बँड गॅप आहे इन अ केस ऑफ अ जर्मेनियम तो किती आहे 0.72 इलेक्ट्रॉन वोल्ट, अँड इन अ केस ऑफ अ सिलिकॉन धिस फॉरबिडन एनर्जी गॅप इज 1.17 इलेक्ट्रॉन वोल्ट. 1.17 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, सो see here, electrons in a valence band can acquire the energy and can jump to conduction band. As this band gap
is a narrow, or this forbidden energy gap has a little value, it is possible for the electrons in this valence band to acquire sufficient energy and get excited into conduction band. म्हणजे व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉनना हे शक्य आहे की बाहेरून एनर्जी घेणे आणि ती सफिशियंट एनर्जी घेतल्यानंतर कंडक्शन बँडमध्ये जंप करणे हे शक्य आहे. सो आफ्टर गेटिंग पर्टिक्युलर टेम्परेचर सेमीकंडक्टर स्टार्ट्स कंडक्टिंग. आपण सेमीकंडक्टरला थोडंफार टेम्परेचर दिलं, सफिशियंट टेम्परेचर दिल्यानंतर हे जे व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन्स आहेत ते हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, त्यांची एनर्जी लेवल वाढते, एनर्जीची व्हॅल्यू वाढते, अँड दे गेट्स एक्साइटेड और जंप इन टू कंडक्शन बँड अँड बिहेव ॲज अ free electron and semiconductor starts conducting. So these are three types of energy band diagram for conductor, insulator and semiconductors. Thank you.